श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आषाढी एकादशीला राशीनुसार पुढील गोष्टी दान करा. 1. मेष या राशीच्या लोकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी अन्नदान करावे. आजच्या दिवशी कुठल्याही धार्मिक स्थळावर बेलाचे रोप लावावे. हे तुमच्यासाठी चांगले असते. तसेच गहू गोड पदार्थही दान करू शकता. रुग्णालयात खिचडी आणि फळे दान करू शकता. दुसरी रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे. सुगंधी अगरबत्ती मंदिरात लावावी. सफेद कपडे कुठल्याही धार्मिक स्थळाच्या पुजाऱ्यांना दान करावे. तसेच गाईला चारा किंवा चपाती तसेच गूळ खायला द्या. तिसरी रास मिथुन रास. या राशीच्या लोकांनी हिरवं वस्त्र दान करावे. गाईला हिरवा चारा द्यावा. धार्मिक पुस्तकांचे वितरण नागरिकात करावे. ते तुमच्यासाठी चांगले असते. कर्क रास या राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावेत. सफेद किंवा पिवळे कपडे दान करणे लाभदायक असते. गाईला चारा द्यावा. सिंह राशीच्या लोकांनी गहू दान करावे. तसेच तांब्याचा सूर्य बनवून मंदिरात दान करा. श्री हनुमानाच्या मंदिरात लाल वस्त्र चढवावे. कन्या रास या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे दान करावे. गाईला चारा द्यावा. मंदिरात घंटा चढवू शकता आणि रुग्णालयात फळं देऊ शकता. धूळ या राशीच्या लोकांनी मंदिरात अगरबत्ती कापूर चढवावं. सफेद कपड्यांचं दान लाभदायक ठरेल. सुगंधित अत्तर दान करावे. वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी गहू मसूरची डाळ दान करावी. लाल कपडे दान केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळेल. धनुरास धनु या राशीच्या लोकांनी चण्याची डाळ आणि केळं दान केल्यास सुख समृद्धी प्राप्त होईल. धार्मिक पुस्तकांचे वितरणही करू शकतात. गोड वस्तू मंदिरात द्याव्यात. मकर या राशीच्या लोकांनी तीळ आणि उडीद डाळ दान करावे. काळे कपडे आणि लोखंडी कढई दान करणे चांगले. तसेच शनी मंदिरात जाऊन तेल वाहावे. कुंभ या राशीच्या लोकांनी उडीद डाळ आणि काळे तीळ दान करा. गरिबांमध्ये काळे वस्त्र वितरित करा. तसेच विष्णू मंदिरात अन्न आणि पिवळे कपडे दान करावे. मीन या राशीच्या लोकांनी चणा डाळ आणि फळं दान करावी. श्री विष्णू मंदिरात पिवळे कपडे द्यावेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.